Hello everyone. I welcome all the students of FIBA, those who have taken additional English. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आयुष्यामध्ये इंग्लिश ह्या विषयामध्ये जर करिअर करायचं असेल, तर प्रथम वर्षाला आपल्याला ॲडिशनल इंग्लिश हा विषय असणं गरजेचं असतं. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये इंग्लिश या विषयाबद्दल खूप भीती असते. त्यांनी ती भीती कृपया काढून टाकावी. English is the easiest language in the world. More than 70% of the world has accepted English as their language of communication. मित्रांनो, घाबरू नका. इंग्लिश हा फक्त एक गेम आहे, खेळ आहे, स्पेलिंगचा आणि अक्षरांचा. जसं तुमचं मराठी खूप अवघड आहे. काना, मात्रा, वेलांटी, उकार, पहिला, दुसरा, चौथा. That is very difficult. But English is very easy. So today, this is my first lecture for the students of additional English of FIBA. आपण अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सुरुवातीला एक कविता शिकूया. पोएम नंबर 1, Sonnet 29. This is by William Shakespeare. You might have heard the name of William Shakespeare, a very great name. At your level, you should have a very short information about William Shakespeare. तुमच्या लेवलला खूप एकदम असं डीप इन्फॉर्मेशन गरजेची नाहीये. तुम्ही घाबरून जाल. So about the poet William Shakespeare, who was born in 1564 and died in 1616. He was a poet and dramatist who lived during the reign of Queen Elizabeth I of England. 1564 ला जन्म झालेला विल्यम शेक्सपियर नावाचा महान नाटककार, ज्यांची नाटकं तुम्ही टीव्हीवरती सुद्धा बघितलेली असतील. किंग लिअरचं रूपांतर झालेले नटसम्राटमध्ये, हॅमलेटचं ट्रान्सफॉर्मेशन मराठीमध्ये आपण बघितलेलं आहे. म्हणजे जसजसं तुम्ही विल्यम शेक्सपियर बद्दल जास्त माहिती करून घ्याल, तसा तो तुम्हाला अतिशय जवळचा वाटेल. कारण संपूर्ण वर्ल्ड लिटरेचर हे विल्यम शेक्सपियरच्या कामावरती अवलंबून आहे. वन ऑफ द ग्रेटेस्ट ड्रामॅटिस्ट ऑफ ऑल द टाइम. या वाक्यावरती जर आपण भर देऊया. वन ऑफ द ग्रेटेस्ट ड्रामॅटिस्ट ऑफ ऑल द टाइम. म्हणजे आतापर्यंत विल्यम शेक्सपियर सारखा महान नाटककार ह्या जगात होऊन गेलेला नाही. जर आपण विचार केला, 400 वर्षापूर्वी विल्यम शेक्सपियर होऊन गेला, 400 वर्षानंतर त्यांच्या इतका महान नाटककार अजून झालेला नाहीये जगात. आणि विल्यम शेक्सपियरची नाटकं तुम्हाला पुढे SYTY ला गेल्यानंतर अभ्यासाची आहेत. पण विल्यम शेक्सपियरची ओळख तुम्हाला व्हावी म्हणून हा एक प्रयोग आहे. He studied at the grammar school at Stratford upon Avon. Stratford upon Avon is also the birthplace of William Shakespeare, where he studied in a grammar school. And he wrote many plays. He wrote plays for the stage. त्यांनी जी नाटकं लिहिली, ती नाटकं प्लॅटफॉर्मवरती सादर करण्याच्या उद्देशानं लिहिली. आणि इन 1623 his plays were collected for the first time. So he wrote historical plays as well as comedies and tragedies.
Very short information. He has written more than 50 plays, but you should know at least 5 to 6 plays of William Shakespeare. So there are some best known works of comedy and tragedy as well as poetry. So these are the best examples of comedies. A Midsummer Night's Dream, As You Like It, Twelfth Night. Tragedies, Hamlet, Othello, Macbeth, King Lear. These are the very famous tragedies. As far as poetry is concerned, Venus and Adonis, The Rape of the Lucrece are some of the longer poems which are very popular nowadays. You know, William Shakespeare has written 154 sonnets, and these sonnets are given only numbers. For example, we have to study sonnet 29. This is the example of Shakespearean sonnet. जी कविता आपल्याला अभ्यासायची आहे तिचं नाव आहे सॉनेट 29. मी आताच बोललो, his sonnets are a collection of 154 poems, and all the sonnets focus on themes of love, beauty and time. The sonnet 29, which we are going to study in short, begins with a despondent mood as he laments his misfortunes. जगातल्या कुठल्याही सर्वसामान्य माणसाला लागू पडेल अशा प्रकारचा हा विषय आहे की प्रत्येक माणूस स्वतःच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या दुर्दैवी मिसफॉर्च्युन्स, कमनशिबी गोष्टींच्या वरती शोक करणारा करत असतो. आणि अशाच प्रकारचा मूड विल्यम शेक्सपियरचा होता आणि त्याने त्याच्यावरती जो काही शोक व्यक्त केला, लॅमेंट करणं म्हणजे शोक करणे, डिस्पॉन्डेंट म्हणजे एकदम नर्वस मूड. मग पोएम पुढे काय सांगते, हिज मायझरी इज द ॲब्सेन्स ऑफ फ्रेंड्स. म्हणजे थीम ऑफ एलिएनेशन, एकांतवास किंवा एकलकोंडेपणा ज्याला आपण म्हणतो, हा विषय या कवितेमध्ये हाताळलेला आहे. आणि त्याला मित्रच नाही, ॲब्सेन्स ऑफ फ्रेंड्स. ही डिड नॉट हॅव द फ्रेंड्स, ही वॉज अलोन. बट ॲट द सेम टाइम he finds himself envious of others who are blessed with talent, hope and good company. ज्यावेळेस माणूस असा एकलकोंडा होतो त्यावेळेस त्याला इतर माणसांच्या बद्दल एन्वी, म्हणजे एक प्रकारचा काय म्हणूया आपण त्याला, हेवा वाटतो. त्याला असं वाटतं की त्या माणसांना किती टॅलेंट दिलेलं आहे, ती माणसं किती होपफुल आहेत, त्या माणसांना किती चांगली कंपनी आहे, मित्र आहेत, मला का नाही. हा 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 मूड, ही इमोशन कवीची या कवितेमध्ये सांगितलेली आहे. आणि मग शेवटी काय होतंय, हिज डेस्पेअर कम्स टू एन एंड व्हेन ही थिंक्स अबाउट हिज बिलीव्हड. परंतु ह्या सगळ्या मूड मधून जात असताना जेव्हा तो त्याच्या प्रियसीबद्दल विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये आलेल्या नैराश्याचा अंत होतो. खूप सुंदर वाक्य बघा, द प्रेझेन्स ऑफ लव्ह इज सफिशियंट टू फॉरगेट अदर ट्रबल्स. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये प्रेमामुळे होणाऱ्या आनंदाचं अस्तित्व पुरेसं असतं आपल्याला होणाऱ्या त्रासांना विसरण्यासाठी. तो काय म्हणतोय, द थॉट्स ऑफ हिज बिलव्हड आर अ सोर्स ऑफ जॉय फॉर हिम. प्रियसी बद्दलचे विचार हे त्याच्याकरता आनंद देणारे स्रोत आहे, आनंद देणारे साधनं आहेत. आता या ठिकाणी बघा, दिस इज द टेक्स्ट ऑफ द पोएम. तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल ऐकायला, बट आय रीड द पोएम. यू जस्ट ट्राय टू रीड by listening to me because you are not in habit of
the pronunciations of the words. मी वाचणार आहे कविता, माझ्या बरोबर तुम्हाला घरी वाचता आली तर बघा, उच्चार ऐका. I start. When in disgrace with fortune and men's eyes, I all alone beweep my outcast state, and trouble deep heaven with my bootless cries, and look upon myself and curse my fate, wishing me like to one more rich in hope, feature like him with friends possessed, desiring this man's art and that man's scope. With what I most enjoyed contented list, yet in these thoughts myself almost despising. Happily I think on thee and then my state, like to the lark at break of day arising, from solar earth sings hymns at heaven's gate. For thy sweet love remembered, such a wealth brings, that then I scorn to change my state with kings. So I go back again the first line and let me explain you. खूप सुंदर विषय आहे या कवितेमध्ये. मांडणी अवघड असते, पण आपण जसं त्याचं ॲनालिसिस करू, सिंथेसिस करू, तसं तुम्हाला ती कविता समजेल. पहिल्या लाईन मध्ये तो काय सांगतोय, वेअर इन डिस्ग्रेस विथ फॉर्च्यून अँड मेन्स आईज आय ऑल अलोन बिवीप. आय अलोन बिवीप म्हणजे मी एकटाच रडतोय. अलोन म्हणजे एकटा, बिवीप म्हणजे रडणं. व्हॉट डू आय रीड अबाउट माय आउटकास्ट स्टेट. आय एम आउटकास्ट. इथे आउटकास्ट म्हणजे काय, फॉरलॉर्न. आउटकास्ट काय म्हणजे मला लोकांनी असं बाजूला केलंय, मला कोणी मित्र नाहीये, मला कोणी नातेवाईक नाहीये, मी एकटाच आहे. आणि अशा माझ्या अवस्थेवरती मी रडतो आहे. आणि हे माझं फॉर्च्यून आहे, आणि या फॉर्च्यूनला म्हणजे या नशिबाला मी दोष देतोय, डिस्ग्रेस करतोय. मी काय केलं आतापर्यंत. अँड ट्रबल डीप हेवन विथ माय बुटलेस क्राईज. ह्या लाईन मध्ये बुटलेस म्हणजे फ्रुटलेस, युजलेस. मी रडलो, क्राय. मी परमेश्वराला आराधना केली, पण माझ्या आराधनेला, माझ्या प्रार्थनेला डीप हेवन. आता इथे डीप हेवन म्हणजे काय, हेवन म्हणजे स्वर्ग, इथे हेवन म्हणजे स्वर्ग म्हणजे देव, गॉड, आणि डीप म्हणजे बैरा, नाही का. म्हणजे माझं कोणी ऐकतच नाहीये, मी एकटाच ओरडतोय, मी नर्वस आहे, मला मित्र नाहीये, मला फॅमिली मेंबर्स नाहीयेत. इवन द गॉड डज नॉट रिस्पॉन्ड टू हिज प्रेयर्स. आणि मग तो काय करतो, अँड लुक अपॉन माय सेल्फ अँड कर्स माय फेट. माझ्या अवस्थेकडे मीच पाहतो आणि स्वतःला दोष देतो. कर्स माय फेट. मित्रांनो लक्षात घ्या, जेव्हा मी तुम्हाला काही सांगतो आहे, तुमच्या लक्षात येत आहे की दिस हॅपन्स टू एव्हरी पर्सन इन द वर्ल्ड. विल्यम शेक्सपियर इज फेमस फॉर दिस रिझन. whatever he wrote, it applies to every person in the world, in any age, in any generation. अगदी प्रत्येक पिढीतल्या माणसाला लागू पडेल अशा प्रकारची एक वैश्विक युनिव्हर्सल थीम विल्यम शेक्सपियरनं आपल्या शब्दांच्या मधून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग मी नशिबाला दोष देतो, नाही का. कर्स माय फेट, आय हॅव नो फ्रेंड्स, आय हॅव नो होप्स, आय हॅव नो एम्बिशन्स अँड सो ऑन. So wishing me like to one more rich in hope. I don't want to become rich. या ओळीचा अर्थ तसा नाहीये मला श्रीमंत व्हायचं आहे, असं नाहीये. मला रिच होप पाहिजे.
माझ्या अपेक्षा, माझ्या आशा ह्या समृद्ध असल्या पाहिजे. बाकीचे लोक जसं विश करतात, बाकीच्या लोकांच्याकडे त्या प्रकारच्या होप्स आहेत, अशा प्रकारच्या अपेक्षा मला करायच्या. फीचर लाईक हिम विथ फ्रेंड्स असिस्ट, मला त्याच्यासारखं बनायचंय. कोणासारखं? ज्याच्याकडे खूप मित्र आहेत, ज्याच्यावरती लोक भरभरून प्रेम करतात. आय वॉन्ट टू बिकम लाईक दॅट पर्सन. नॉट ओनली दॅट, डिझायरिंग दिस मॅन्स आर्ट अँड दॅट मॅन्स स्कोप. I desire for the talent that particular man has. ज्या माणसाकडे खूप चांगलं ज्ञान आहे, तसं ज्ञान माझ्याकडे असावं अशा प्रकारची इच्छा मी व्यक्त करतोय. दॅट मॅन स्कोप, आणि ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक स्कोप आल्यात, संधी आल्यात, तशा संधी मला हव्या आहेत, अशा प्रकारची डिझायर मी करतो. सो आय थिंक दॅट दिस इज व्हेरी सिम्पल थिंग. With what I most enjoy, contented at least. What I want those things that I will be contented with those things. मला अशा काही गोष्टी आत्मसात करायच्या आहेत, मिळवायच्या आहेत, की ज्यांच्यामुळे मी संतुष्ट होईल. Yet in these thoughts myself also almost despising. हे सगळे विचार माझ्याकडे जेव्हा येत आहेत, कवितेच्या पहिल्या ओळीपासून मी जे सांगायला सुरुवात केलं, हे सगळे विचार मी आता डिस्पाइज करतो, हे सगळे विचार मी आता सोडून देतो. आता इथून पुढे कवितेचा मूड बदललाय, लक्षात घ्या. हॅपली आय थिंक ऑन दी. हॅपली मीन्स बाय चान्स, हॅपली मीन्स ऑल ऑफ अ सडन. आणि अचानक मी तुझ्याबद्दल विचार करतोय. आय थिंक ऑन दी. हिअर दी रेफर्ड टू बिलव्हड, प्रियशी संबंधित आहे तो. आणि अचानक जेव्हा मी तुझ्याबद्दल विचार करतो, म्हणजे माझ्या प्रियसी बद्दल विचार करतो, अँड देन माय स्टेट, आणि तेव्हा माझी अवस्था काय होते नीट बघा. You are very much interested to know what happens next then. Okay. So like to that lark at break of day rising. Lark is a very beautiful singing bird which flies high in the sky and sings very beautifully, happily, alonely. Alonely is very important. रात्रीचा काळोख संपल्यानंतर दिवस उगवल्यावरती आनंदानं गाणाऱ्या त्या चंडोल पक्षासारखी माझी अवस्था झालेली आहे. कधी? when I think on you, when I think about my beloved. So like the lark at break of day arising from sullen earth sings hymns at heaven's gate. हिरव्या गार पृथ्वी पासून उंच भरारी मारणाऱ्या दिवस उगवण्याच्या आनंदानं गाणारा जो चंडोल पक्ष आहे, स्वर्गाच्या प्रवेशद्वारावरती जणू काय हिम्स गातो आहे, स्तोत्र गातो आहे, अशा पक्षासारखी आता माझी अवस्था झालेली आहे. फॉर दाय स्वीट लव्ह रिमेंबर सच अ वेल्थ ब्रिंग्स. For means because your sweet love, तुझं ते गोड प्रेम, ज्या प्रेमानं मला रिमेंबर्ड सच वेल्थ ब्रिंग्स, त्या प्रेमानं मला आठवण करून दिली का हीच माझी खऱ्या अर्थानं संपत्ती आहे. प्रेम, लव, रिमेंबरन्स, हीच माझी खरी संपत्ती आहे. आणि शेवटच्या ओळीचा अर्थ आहे that then I scorn to change my state with kings. I scorn means I hate. I hate to change. That is, I don't want to change at all. I don't want to change my state. Though you say I will be the king, I don't want to be I don't want to become the king.
मला राजा बनायचं नाहीये, मला राजा नको, मला आनंद नको. दिस इज द स्टेट आय वॉन्ट टू कंटिन्यू विथ. सो दिस इज what the poem is about. Very ambitious poem, very hopeful poem. Now I have done the appreciation of the poem in a very simple English. I am just going to read because I have already explained you all the poem thoroughly. The poet is in a despondent mood, okay? He cries alone on his present condition of being forlorn, that is outcast word, from the people and friends. He fruitlessly prays about this condition to the God, who does not respond, because God is deep heavens. He thinks about himself and curses to his fate. He wishes to be hopeful like other people. He wishes to be something like other people who are endowed with talent, skills, and scope, that is, ability to be successful. Then he thinks that he should be contented with what possesses presently. And that is why he despises all these thoughts. Here the poetic mood is changed now. Suddenly he thinks about his beloved. He compares his present state of being loved. He compares himself with a lark, that is a singing bird, who sings happily at the daybreak after the night. The presence of love is sufficient to make him forget other dreams. The bird, the bird, lark, does not think about the earthly joys. He enjoys the green earth and sings hymns at the gate of the heaven. Such a source of joy is also enjoyed by the poet in the thoughts of his beloved. So, in this happy state, the poet does not wish to change, though someone offered him to be with king. I think that you might have enjoyed this poem. So, let us stop here. Thank you very much. We will again next. We will again meet in the next session. Thank you very much.